गेल्या 16 वर्षात कितीतरी घरं बदलली. प्रत्येक घर बदलताना अनामिक हृदयात वाटणारी भीती होती. ती भीती नेहमीच वाटत राहिली. भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात जाताना दुःख आणि आनंद सोबत होते. कारण ते घर भाड्याचं जरी असलं तरी ते माझ्या हातांनी सजवलेलं होतं. ते सोडून परत नवीन ठिकाणी स्वतःच्या घरात आले. त्या घराने मला व मी त्याला कधी एकरूप करून घेतलं ते आम्हाला दोघांनाही समजलं नाही. तिथली प्रत्येक गोष्ट मी माझ्या हाताने व्यवस्थित ठेवली, रचली आणि त्याला सजवलं. त्याची काळजीही घेतली. अगदी भिंतींपासून तर प्रत्येक छोट्या छोट्या वस्तूंपासून त्याची काळजी घेतली. आणि अचानक तेही घर सोडून जाण्याची वेळ आली. आणि मग मी या घरात राहायला आले. प्रत्येक नवीन घरात राहायला जाताना अनामिक भीती तर असते, पण त्यासोबत तिथल्या भिंती, तिथला परिसर हा खूप सुना घर आणि भिंती रंगहीन वाटत असतं. त्या बेरंग झालेल्या घरामध्ये आपण नंतर आपल्या हातांनी रंग भरतो. बेरंग वाटणारं घर आपल्याला नंतर आपला असा सुंदर आशियाना वाटायला लागतो. मागील घरातील आठवणी आणि या घरातला आजचा दिवस यात आपण हळूहळू रमायला लागतो. आणि याच प्रकारे मीही या शहरात या घरात रमायला लागले आहे. हे सगळं सांगण्याचं कारण की मला गेल्या 2 ते 3 व्हिडिओंमध्ये अनेक ताईंनी कमेंट्स केल्या की तुमचं रुटीन तिथे सेट झालं आहे ताई, असं आता आम्हाला वाटतं आहे आणि हे बघून आम्हाला छान वाटतं आहे. त्यासाठीच मी हे छोटंसं माझ्या मनातले काही बोल तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. हो मैत्रिणींनो, माझं रुटीन आता इथे नवीन घरात छान प्रकारे सेट झालं आहे. हेही घर मला आवडायला लागलं आहे. आपल्या आयुष्यात बदल होतात आणि ते बदल आपण अगदी सकारात्मक पद्धतीने घेतले तर लवकरच आपण सगळ्या गोष्टीत रुळून जातो. नाहीतर खूप गोष्टींचा त्रास करत बसलो तर खरंच आपण खूप त्रासिक होऊन जातो. त्यामुळे आम्ही बाजारात आलो होतो आणि तिथे टोपली, सुपडं, नंतर आपला झाडू, म्हणजे आमच्याकडे सुपडायला सुपडं म्हणतात, काही ठिकाणी सूप म्हणतात आणि तुमच्याकडे काही वेगळा शब्द म्हणत असतील तर मला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. याला आम्ही सूप किंवा सुपडं म्हटलं जातं खानदेशामध्ये. तर ते मला आणि आईला घ्यायचं होतं. ते जास्त 400 रुपये किंमत सांगत होते. शेवटी आम्ही 250 रुपयावरती आलो की एक सूप 125 रुपयाला मिळेल असं. पण त्याच्यामध्ये नेमके ते 2च शिल्लक होते आणि दोघींनाही बऱ्यापैकी होल होते. त्यानंतर आम्ही क्रॉकरीच्या दुकानात आलो. मला ना हे छोटंसं काचेचं भांडं घ्यायचं होतं एक, पण त्यांच्याकडे ना हे 4-5च भांडे होते आणि हे होतं 300 रुपयाला आणि दुसरं होतं 400 रुपयाला. तर मग मी दोघांमध्ये कन्फ्यूज होते. मग मी हे न घेता त्याच्या बाजूचं जे आहे हे 300 रुपयाला घेतलं. त्यांना पैसे कमी करायला सांगितलेले. नंतर कप्पशाही घ्यायच्या होत्या कारण की माझे कप बऱ्यापैकी तडे गेलेले होते. मग त्यामुळे ना आता मी हे लावपालाचे बघितलेले, नंतर दिवा कंपनीचे बघितलेले, त्यानंतर मी हे घेतलेले. इथेही खूप कन्फ्युजन सुरू होतं कारण की मला हे आवडत होते, नंतर ते दुसरेही आवडत होते आणि घेताना दोघंही घेऊ शकत नव्हते. म्हणून मग मी जे 800 रुपयाला घेतले आणि लाओपालाचे नाही घेतले कारण की यापूर्वी मी बऱ्याचदा लाओपालाचे वापरलेले आहेत. हे मला छोटेसे गोड वाटणारे बाहुली तिथे आवडले, तर 200 रुपयाला हे तिघं घेतलेले आहेत. अतिशय सुंदर असे दिसत होते. येल्लो आणि रेड कलर होता तर मी येल्लो कलर घेतलेला आहे. 10 रुपयात कोथिंबीरच्या 2 जुड्या होत्या. कोथिंबीर गावरानी होती तर त्याही घेतल्या. घरी येऊन उन्नतीची लेझिमची प्रॅक्टिस सुरू होती कारण की 26 जानेवारीसाठी उन्नतीने लेझिममध्ये भाग घेतलेला. नंतर दुसऱ्या दिवशी नऊवारी साडी व्हाईट कलरची नेसून यायची होती, तर यासाठी आम्हाला खूप फिरावं लागलं. व्हाईट साडीच मिळत नव्हती.
सहावारी साडीची नऊवारी साडी करताना बरीच दमछाक झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हा रूम आवरायला घेतला, कारण की इथे बराच पसारा झालेला होता. ही जी मांडणी आहे कडप्प्यांची, तिथे वरतीच वस्तू असतात तर आणि मुलींची पुस्तकंही असतात. तर अशा पद्धतीने त्या कागदं, उन्नती खूप सारी कागदं काय करते काय माहिती, कापत असते. आधी तनिष्का लहान होती त्यावेळेस ती कापायची, आता उन्नती कापायला लागलेली आहे. काहीतरी क्राफ्ट बनवणं सुरूच असतं. पण मुलांना खेळू न देणं, मग हेही त्यांचं बालपण हरवून जाईल. म्हणून मग मी त्यांना आता कितीही कागदं कापली तरी कापू देते आणि मग नंतर उचलायला सांगते. प्रत्येक आईला ना काळजी असते की आपल्या मुलांना मधल्या वेळेत छोट्या भुकेसाठी काहीतरी हेल्दी असं खायला द्यावं. कारण की आमच्याकडे पिझ्झा, बर्गर किंवा बाहेरचं कुठल्याही खाद्यपदार्थांचं पार्सल येत नाही. जेही असतं तेच घरचं असतं, भाजीपोळी असू द्या किंवा कुठलाही पदार्थ. तर आई आलेलीच होती, त्यामुळे आईकडून मला डाळ्यांचे, चुरमुऱ्यांचे आणि तिळीचे वेगळ्या पाकातले लाडू शिकून घ्यायचे होते. तर मुलांनाही खायला होईल आणि तुम्हालाही मला चांगलं काहीतरी दाखवता येईल, म्हणून मग मी हे सगळं शूटिंग करून घेतलं. अर्धा किलो डाळ्या घेतल्या आहेत आणि त्यासोबतच पाव किलो गूळ घेतलेला आहे आणि पाक करण्यासाठी गूळ मी चिरून आधी कढईत ठेवला आणि त्यामध्ये अगदी 1 चमचा असं तूप टाकलेलं आहे, आपलं साजूक घरातलंच. कारण की तूप टाकल्यामुळे लाडूंना छान अशी शायनिंग येत असते. पाक कसा तयार झाला हे बघण्यासाठी आईने पाण्यामध्ये थोडेसे काही पाकाचे थेंब टाकले आणि असा गोळा झाला की समजायचं पाक झाला आहे. डाळ्या 2 मिनटासाठी कढईमध्ये भाजून घेतलेल्या, जास्त गोल्डन नाही केल्या, अगदी 2 मिनटं, कारण की मीडियम फ्लेमवरती केलेल्या. जर म्हणजे डाळ्या ह्या खरपूस असल्या ना तर लाडूही अगदी छान लागतात, म्हणून मग त्या 2 मिनटासाठी भाजून घेतलेल्या. आणि गरम असतानाच चमच्याने या पद्धतीने मिक्स करून घेतलं हे सगळं आणि हाताला तेल लावलं आणि त्यानंतर लाडू बांधून घेतलेले आहेत. हे लाडू तर तयार, म्हणजे मिश्रण तयार होतं, पण खरंच लाडू बांधताना ना खरी मेहनत असते. कारण की ते इतकं गरम मिश्रण लागतं आणि ते परत हातावर गोल करायचं, ही सगळ्यात मोठी कसरत होती माझ्यासाठी. आई होती म्हणून ना मग इझिली होत होतं. पण स्वतः एवढं गरम मिश्रणाचे लाडू बनवायचं म्हणजे सुरुवातीला मला खरंच कठीण वाटत होतं. पण नंतर ना 1-2 लाडू नंतर ते थोडं मिश्रण नॉर्मल कंडिशनवरती आलं आणि मग पटापट लाडू वाळले गेले. त्यानंतर 1 किलो तीळ घेतली, तिला भाजून घेतलं. अगदी खरपूस असं मस्त खमंग वास येतो ना तेवढं भाजलं आणि 2 वाटी शेंगदाणे घेतले. तर शेंगदाण्याचीही साल भाजून छान भाजले की काढून घ्यायचे, खूप जास्त लाल येऊ द्यायचे नाही, काळपट शेंगदाणे. आणि या पद्धतीने तीळमध्ये ते मिक्स करून घेतलेले आहेत. आणि पाक 1 किलो तीळसाठी ना अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि अगदी सेम त्याच पद्धतीने नॉर्मली सगळेजण याच पद्धतीने पाक करत असतात. तर यामध्येही 1 चमचा तेल किंवा तुपाचा नक्की वापर करा. लाडूही छान बनतात आणि पाकही छान बनतो. पाक तयार झाल्यानंतर मग हे संपूर्ण मिश्रण म्हणजे पाक आपल्या लाडूच्या मिश्रणात टाकून घेतलेलं आहे.
आई तरी कंटाळा करते कधीतरी, थकली असेल तर मुलांना काहीतरी बनवण्यासाठी. पण आजीचा उत्साह खरंच खूप जोरावर असतो. नातूंनी काही सांगितलं, की "आजी हे बनव, आजी ते बनव." तर लगेच आजी ना म्हणजे तयारच असते नात-नातूंसाठी बनवण्यासाठी. कारण की आजीचं सगळ्यात जास्त प्रेम नात-नातूंवरती असतं. मीही खूप अनुभवलेलं आहे माझ्या आजींचं प्रेम. माझ्या मामांचं गाव साक्री तालुक्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये. तर ना, नेहमीच आम्ही तिथे जायचो सुट्टीमध्ये, दिवाळी, उन्हाळ्यातल्या सुट्टीत. माझी आजी ऐराणीमध्ये नेहमीच सांगायची, "बहीण, तुमसाठी ना पुरणपोळी बनाडसू." हा आमचा ऐराणी शब्द ऐराणी भाषा आहे. अनेक गोष्टी सांगायच्या. अ, छान छान पदार्थ करून खाऊ घालायच्या. दिवसभर शेतात जायच्या. पण आल्यावरती ना दुसरं म्हणजे आल्यावरती त्राण नसेल त्यांच्यात, तरीही त्या आमच्यासाठी सगळ्या बहीण भावंडांसाठी छान छान पदार्थ बनवायच्या. आणि आजी गेल्यानंतर पण ना आजींची कमतरता आम्हाला कधी भासली नाही. कारण की आजीने इतकंच प्रेम माझ्या मामी आम्हाला देतात. अगदी आम्ही सगळे भाऊ-बहिणी म्हणजे भाग्यवान आहोत, की आम्हाला अशा मामी लाभलेल्या आहेत, की फोन करून अजूनही आम्हाला विचारतात प्रत्येक दिवाळीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीत या, तुमच्यासाठी कुठला पदार्थ बनवायचा. हे खूप आवर्जून आम्हाला आठवणीने विचारत असतात. अर्धा किलो चुरमुरे घेतले. आम्ही चुरमुरे म्हणतो, काही ठिकाणी मुरमुरे म्हणतात. प्रत्येक गावानुसार याचं नाव बदलत असतं. तर हे चुरमुरे मी आधी चाळणीने ना स्वच्छ करून घेतले होते. एक पॅक. तर ते मला स्वच्छ वाटलं म्हणून मग मी दुसरं पॅकही डायरेक्टली कढईमध्ये टाकलं. आणि मग तेही चुरमुरे गरम करून घ्यायचे. कारण खूप सारं नाही, 2 मिनटं, की हाताला थोडे नॉर्मली गरम वाटायला लागले, की ते नंतर भांड्यामध्ये काढून घ्यायचे. कारण की चुरमुरे जर असे खरपूस नसतील तर लाडूही असे खरपूस होत नाहीत म्हणून. अर्धा किलो चुरमुऱ्यांसाठी ना 1/2 किलो गुळाचा वापर केलेला आहे. आणि पाक केल्यानंतर त्याच कढईमध्ये चुरमुरे टाकून घेतले आणि हे संपूर्ण मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. मिश्रण एकत्र केल्यानंतर लाडू अशा पद्धतीने गरम गरमच वाळून घेतले. कारण की थंड झाल्यानंतर लाडू बनायला त्रास होतो. हाताला तेल लावून मस्त झटपट चुरमुऱ्याचे लाडू बनवून घेतले.